नमस्कार. आज बघा आपण लसूण बाजारभाव. चला मग. लसूण बाजारभावामध्ये जास्त तेजी पाहायला मिळत आहे. लसूण बाजारभाव म्हणजे फारच वाढलेले आहे. म्हणजे लसूण बाजारभाव फार गगनात चढले आहे. लसूण बाजारभावामध्ये सुधारणा झाली चांगली. म्हणजे लसूण भाव म्हणजे फायदा होऊन शेतकऱ्यासाठी आनंदी बातमी. लसूण भाव वाढून शेतकरी फायदा होणारच. बाजारभाव म्हणजे टॉपला चालले आहे. लसूण भाव गेले आहे आतापर्यंत क्विंटल. डायरेक्ट आपण क्विंटलचा भाव करणार आहोत. पहिले किलो मग क्विंटल. क्विंटलमध्ये ₹200 किलो. 200 किलो हायब्रिड लसूण आहे आणि ₹300 किलो गावरान लसूण आहे. ₹300 ₹3,000 क्विंटल. गावरान लसूण 3,000 क्विंटल जाते. ₹2,000 ₹2,000 हायब्रिड लसूण. आणि ज्याचं लसूण गावरान त्यासाठी मग शेतकऱ्यांना आनंदी बातमी म्हणजे खुशखुश होणारी बातमी आहे. मस्त लगे एकदम टॉपला भाव चालू आहे. ₹3,000 क्विंटल. म्हणजे ज्यांची शेतकऱ्यांनी लसूण ठेवले मग त्यांचा फायदा होणार आहे. थोडंफार लसूण म्हणजे 2-3 गुणा मग साहजिक पण तुझं मग मार्केटला आज चांगला चान्स आहे. मार्केटला जाऊन लसूण विकून येणे. भाव चांगले आहे मग फायदा होणार आहे. म्हणजे लवकर जाऊन विकून येणे. लसण भाव म्हणजे कांद्याचे पारपड लसण भाव बी टॉपला आले. लसूण बाजारभाव म्हणजे टॉपला आहे. तरी लसूण ज्यांचा स्ट्राईक ठेवला आहे त्यांनी विकलं फायदा होणार आहे आणि न विकलं बी फायदा होणार आहे. आता लसूण भाव अशी ज्यांचं बी बियाणे राहिले नाही त्यांचं जे बीसाठी ठेवलं त्यांचा फायदाची. मग सध्या भाव ₹3,000 पण भाव वाढू बी शकतो. याचा फायदा आपण शेतकऱ्यांनी घ्यावा. म्हणजे जेव्हा आपण लसूण लागवड करतो त्या टायमाला बी भाव म्हणजे सुधारणा मिळतं तेव्हा बी आपल्याला लसूण मिळणार नाही. म्हणजे थोडंफार जे ठेवलं त्यांना पण फायदा आहे. लसूण भाव ठेवायला तुमचा फायदा असं होईल की बी जेव्हा आपण लावू त्यावेळेस म्हणजे आपल्याला लसूण आहे. आणि ज्या बीज सध्या ₹2,000 तर ₹4,000 होईल त्याची बी गॅरंटी नाही. ₹4,000 होऊ शकतो. त्यामुळे फायदा आपला आहे. त्यामुळे लसूण स्टॅक ठेवला तरी चांगली बातमी आहे. स्टॅक ठेवला आहे चांगलं आहे. आणि जो म्हणजे आता लसूण म्हणजे गगनात चढले आहे. बकरीदमध्ये चांगला असतं भाव मिळाला. म्हणजे भाजीला ते लागते ना त्या ज्यांना शेतकऱ्याला महिलांना तर भाजी खायला बी लसूण नाही आहे. भाजी फोडणी सुद्धा लसूण नाही आहे. त्यामुळे फायदेशीर आपला आहे.